नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। पुनर्वसन शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय। सांगली जिल्हा तालुका खानापूर विटा येथे भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांची विटा येथील रेस्ट हाऊस मध्ये पत्रकार परिषद पार पडली। यामध्ये राज्यातील पाटबंधारे प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील स्लॅबपात्र खातेदारांच्या जमिनीच्या 7/12 उतारावरील इतर हक्कासाठी पुनर्वसनासाठी राखीव असलेले शेरे उठविण्याबाबत महसूल व वन विभाग शासन निर्णय दिनांक 22 जानेवारी 18 अन्वेष कार्यपद्धती निश्चितप्रमाणे सदर शासन निर्णयानुसार सांगली जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पाच्या लाभार्थी क्षेत्राच्या गटावरील ज्या खातेदार भूधारक सांगली जिल्ह्यातील टेंभू व कृष्णा कोयना या दोन प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील अनुक्रमे 150 व 149 गावांमधील जमिनीच्या हस्तांतरण व्यवहारावर पुनर्वसन अधिनियमानुसार निर्बंध लादण्यासाठी 7/12 उतार्याच्या इतर हक्काच्या पुनर्वसनासाठी राखीव असे नमूद केलेले शेरे कमी करण्यास खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून मान्यता देण्यात आली आहे। सदर प्रस्तावातील जमिनींच्या गट नंबर व त्यामधील क्षेत्र खानापूर तालुक्यातील एकूण 86 गावांचा समावेश तर आटपाडी गावातील 37 गावे, तासगाव तालुक्यातील 30 गावे तर कवठे महाकाळ तालुका येथील एकूण 34 गावांचा समावेश असून या परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, असे आमदार साहेबांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये खुलासा केलेला आहे। पुन्हा डिव्हिजन हेड दिलीप गायकवाड यांची रिपोर्ट। नमस्कार। आज काही महत्त्वपूर्ण विषय आहेत जे खानापूर विधानसभा मतदारसंघ असेल किंवा सांगली जिल्ह्यातील टेंभू आणि मैशाळ या टेंभू आणि कृष्णा कोयना या दोन प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील शेतकरी की ज्या शेतकऱ्यांच्या उतार्यावरती पुनर्वसनचा सिक्का होता आणि ही जमीन हस्तांतरणास बंदी होती, कोणतेही व्यवहार करायचे झाले तर ते करता येत नव्हते आणि शेतकऱ्यांची फार मोठी अडचण होती। त्यामध्ये हातनूर, हातनोली, बामणी या तर गावामध्ये म्हणजे हातनूरचा तर 1700 एकर क्षेत्रावरती ते सिक्के होते आणि आपल्या जिल्ह्यातील अनेक गावं यामध्ये होती आणि म्हणून शेतकऱ्यांचा सातत्यानं पाठपुरावा होता की हे सिक्के कमी झाले पाहिजेत आणि जो नाहक त्रास शेतकऱ्यांना होतोय तो त्रास थांबला पाहिजे। आणि म्हणून गेल्या 3-4 महिन्यांपासून मी सातत्यानं आपले हातनूरचे आमचे सुंदर तात्या, पंकज भैया, ब्रह्मानंद शेठ, आमचे सगळे सहकारी आम्ही हा राज्य सरकारकडे पाठपुरावा करत होतो की हे सिक्के काढून मिळाले पाहिजेत। आणि मी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री माननीय अनिल पाटील साहेब यांचं विशेष आभार व्यक्त करेन या सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं की त्यांनी 14 तारखेला राज्य सरकारनं हा निर्णय केला आणि जेवढ्या गावांमध्ये अशा पद्धतीचे शेतकऱ्यांच्या 7/12 इतर हक्कामध्ये पुनर्वसनाचे टेंबू असतील या बाकीच्या प्रकल्पाचे असतील ते जे सिक्के होते ते काढण्याचा आदेश दिलेला आहे। आणि जवळपास बरीच गावं आहेत त्याची यादी पण या सगळ्या आदेशामध्ये आहे। तर त्या गावातल्या सगळ्या शेतकऱ्यांना या माध्यमातून दिलासा मिळालाय। मी सरकारचं विशेष अभिनंदन करतो। माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि पुनर्वसन खात्याचे मंत्री माननीय अनिल पाटील साहेब आणि आपल्या सांगलीचे जिल्हाधिकारी यांनी तात्काळ राज्य सरकारनं सूचना दिल्याच्या नंतर तात्काळ इथला अहवाल त्यांनी राज्य सरकारला पाठवून दिला। त्यामुळं शेतकऱ्यांच्या मध्ये खूप आता आनंदाचं वातावरण आहे। गेले 20-25 वर्ष शेतकऱ्यांना या सगळ्या गोष्टीला सामोरं जावं लागत होतं। सातत्यानं त्यांची मागणी असताना सुद्धा तो निर्णय झाला नव्हता आणि त्यामुळे आता पुनर्वसनाचे राखीव शेरे इतर हक्कातील कमी करण्याचा एक चांगला निर्णय राज्य सरकारनं केलेला म्हणून घेतला होता। आता टप्पा क्रमांक 6 जो होतोय तो ओपन कॅनॉल कुठंच होत नाही, तिथं पूर्णपणे बंदिस्त ती पाईपलाईन असल्यामुळं त्याला आता जमीन राज्य सरकारनं घ्यावी अशी आता कुठली प्रोसेस त्यामध्ये नाही। काही पुनर्वसित लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी जमीन ही राखीव ठेवली होती, परंतु आता त्याच्यापेक्षाची एक्स्ट्रा जी जमीन आहे त्याच्यावर सुद्धा हे सिक्के होते आणि ते सिक्के काढणं गरजेचं होतं। 6व्या टप्प्याच्या अंतर्गत
की जे सुळेवाडी, मुंपाविटा, रेणावी कॅनॉल मध्ये जाणारी जमीन हा विषय पूर्णपणे वेगळा. ही कॅनॉल मध्ये जाणाऱ्या जमिनीचा विषय नाही. ही जमीन काही जे समजा धरणामध्ये जी लोक आहेत आणि त्यांना इथं पुनर्वसन करायचं आहे, त्यांना ती जमीन द्यायची आहे, अशा पद्धतीनं जमिनीवरती सिक्के मारून ठेवले होते शेतकऱ्यांच्या. आता तो सिक्का राज्य सरकारनं उठवला की आता त्यांना हस्तांतरण करणं, विक्री करणं, त्याच्यावरती कर्ज घेणं आता ज्या मागे अडचणी येत होत्या त्या अजिबात येणार नाही. दुसरी बाब अशी आहे की आपल्या खानापूर विधानसभा मतदारसंघामध्ये काही गावांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, काही गावामध्ये उपकेंद्र आणि काही गावांची मागणी होती की ग्रामीण रुग्णालय करावं. आणि त्यामध्ये विसापूर सर्कल मधलं तासगाव तालुक्यातील पेड हे गाव की जे लोकसंख्येनं खूप मोठं आहे आणि तिथं जवळपासच्या 12 वाड्या या सगळ्या दवाखान्याच्या निमित्तानं पेडला येतात. आणि तिथल्या लोकांची वारंवार मागणी होती की इथं ग्रामीण रुग्णालय झालं पाहिजे. आणि तो प्रस्ताव आम्ही राज्य सरकारकडे घेऊन गेलो. तर माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय आरोग्य खात्याचे मंत्री माननीय तानाजी सावंत साहेब यांनी खूप मोलाचं सहकार्य केलं आणि विशेष बाब म्हणून पेड येथे 30 खाटांचं ग्रामीण रुग्णालय राज्य सरकारनं मंजूर केलेलं आहे. नंबर 2, आटपाडी तालुक्यातील शेटफळे आणि झरे या गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावं ही गेल्या 2-2.5 वर्षापासूनची मागणी होती. जिल्हा परिषदला ब्रह्मानंद पडळकर आणि आमच्या जिल्हा परिषदच्या सदस्य शेटफळे गटाच्या वंदनाताई गायकवाड या सातत्यानं तिथं जिल्हा परिषदेचा ठराव घेणं, जिल्हा नियोजनचा ठराव घेणं, तर अशा पद्धतीनं पूर्ण ठराव आम्ही राज्य सरकारकडे पाठवला होता. आणि त्यामध्ये सुद्धा माननीय आरोग्यमंत्री महोदय यांनी विशेष बाब करून हा प्रस्ताव माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे पाठवला आणि मुख्यमंत्री महोदयांनी त्या दोन्ही गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र करण्यासाठी परवानगी दिलेली आहे. तिथल्याही लोकांनी आता खूप या गोष्टीचं स्वागत केलेलं आहे. दुसरी एक विशेष बाब म्हणून बनपुरी तालुका आटपाडी येथे उपकेंद्र व्हावं, कारण लोकसंख्येचं तिथं लोकसंख्येच्या नियमामध्ये ते बसत नव्हतं. बाळेवाडीलाच बाजूला उपकेंद्र असल्यामुळं ते उपकेंद्र आणि 2 उपकेंद्र खानापूर तालुक्यातील, एक घोटी खुर्द आणि दुसरं भोड. तर बनपुरीचा निर्णय झालेला आहे. तशा पद्धतीनं राज्य सरकारनं निर्णय करून त्याची ऑर्डर पाठवलेली आहे. कालच माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यालयाकडून भूड आणि गोटी खुर्द यांना सुद्धा विशेष बाब म्हणून उपकेंद्राची मान्यता राज्य सरकारनं दिलेली आहे. आता एकच बाब आमची राज्य सरकारकडे पेंडिंग आहे, ती खरसुंडी प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालय करावा असा एक आमचा प्रस्ताव आता राज्य सरकारकडे आहे. आणि तोही विशेष बाब करून माननीय तानाजी सावंत आरोग्य मंत्री यांनी माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे पाठवला आहे. म्हणजे जवळपास पेड, घोटी, भूड, खरसुंडी, शेटपळे, झरे आणि बनपुरी या ठिकाणी आरोग्य खात्याच्या माध्यमातून खूप मोठा निर्णय केलाय. एखाद्या योजनेला निधी देणं, रस्त्याला निधी देणं हे राज्य सरकारला सोयीस्कर होतं, परंतु आता हे जे निर्णय झालेले आहेत याच्यावरती आस्थापना लावावी लागते. आता एखादं पेडचं ग्रामीण रुग्णालय आहे तर तिथं डॉक्टर असतील, तिथल्या नर्स असतील, तिथले काय अन्य जे काय आस्थापना असेल ह्याचा बोजा मोठा सरकारवरती पडतो. झरे प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, शेटपळे प्राथमिक आरोग्य केंद्र असेल किंवा ही नव्यानं होणारी उपकेंद्र असतील, तर हा मोठा निर्णय राज्य सरकारनं घेतला. मी परत एकदा माननीय तानाजी सावंत आरोग्य मंत्री, माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं विशेष आभार आपल्या माध्यमातून आपल्या मतदारसंघातील लोकांच्या वतीनं आणि अनिल पाटील साहेबांचं सुद्धा मनपूर्वक आभार, कारण सांगली जिल्ह्यातील खूप गावं यामध्ये त्याची यादी मी आता वाचून दाखवण्यापेक्षा त्याची यादी मी तुम्हाला देतोय. त्यामुळे मोठा दिलासा हा सर्वसामान्य शेतकऱ्यांना पुनर्वसनाचे सिक्के कमी करण्यामुळे मिळालेला आहे. मी राज्य सरकारचं विशेष अभिनंदन करतो.